अलख निरंजन नमो आदेश. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मराठी महिन्यांमध्ये असणारा सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाची भक्ती, नामस्मरण, पूजापाठ आणि साधना करण्याचा एक पवित्र काळ असतो. तर याच श्रावण महिन्यामध्ये बरेचसे पारायण केले जातात. या श्रावण महिन्यामध्ये भक्त नवनाथ महाराजांचे स्मरण करतात आणि नवनाथ कथासाराचे पारायण करतात. तुमच्यापैकी बरेच जण हे पारायण करत असाल. ज्यांना पहिल्यांदा हे पारायण करायचं असेल किंवा काहींना अजून अचूक नियम माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे पारायण नेमकं कसं करावं, पारायण सुरू करण्यापूर्वी कोणती तयारी करावी, संकल्प कसा करायचा, दररोज किती वाचन करायचं, पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं, अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला धार्मिक आणि पारंपरिक माहिती आवडत असेल तर नाशिककर कोमल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी अलख निरंजन नमो आदेश असं लिहायला विसरू नका. श्रावण महिन्यामध्ये बरेच पारायण केले जातात. तर श्रावणात नवनाथ पारायण का करायचं हे आपण अगोदर जाणून घेऊया. नाथ भक्तीला, नवनाथ परंपरेला महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत विशेष महत्त्व आहे. नाथ संप्रदायामध्ये गुरु साधना, नामस्मरण, आत्मशुद्धी यांना महत्त्व दिलं जातं. श्रावण महिना भक्ती आणि साधनेसाठी एक विशेष काळ मानला जातो. त्यामुळे भक्त या काळात नवनाथांचं स्मरण करतात, नामजप करतात, कथा वाचन करतात. पारायण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा, सातत्य आणि आपल्या मनाची शुद्धता. पारायण केल्यामुळं चमत्कारक परिणाम मिळतील अशी हमी नाही, पण वाचन केल्यामुळे मनाला शांतता, भक्ती आणि सकारात्मक विचार देण्यासाठी केलेली साधना म्हणून हे पारायण करणं योग्य आहे. पारायण करताना पूर्वतयारी काय करायची, तर ज्या दिवशी तुम्हाला पारायण सुरू करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ कपडे परिधान करायचे, आपलं देवघर स्वच्छ करायचं आणि जिथे तुम्ही नेहमी पूजा मांडतात तिथे तुम्हाला पूजा मांडायची आहे. त्यासाठी एका पाटावरती किंवा चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं. त्यावरती एका बाजूला कलश स्थापना करून द्यायची. कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी टाकायचं आहे, हळद कुंकू अक्षता व्हायची आहे. आंब्याची किंवा नागवेलीची पानं लावून नारळाची स्थापना करून घ्यायची आहे. अशा प्रकारे कलश स्थापना करून झाली की कलशावरती तुम्ही कुंकवाची 5 बोटं लावून घ्या. नवनाथांची प्रतिमा ठेवा. प्रतिमा नसेल तर हरकत नाही, त्याऐवजी आपल्याला 9 सुपाऱ्या नवनाथांचं प्रतीक म्हणून मांडायच्या असतात. मग त्या कशा मांडायच्या, तर प्रत्येक सुपारी खाली 2-2 नागवेलीची पानं ठेवायची, त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती सुपारी ठेवायची. अशा 9 सुपाऱ्या तुम्हाला मांडायच्या आहे आणि 9 सुपाऱ्यांखाली तुम्हाला 2-2 नागवेलीची पानं ठेवायची आहे. अशा पद्धतीने पूजा मांडू शकता. समोर एक दिवा लावायचा आहे. अखंड दीप तुम्ही पारायण करताना लावायचा आहे. त्या प्रत्येक सुपारीला जो नवनाथ महाराजांना हळद कुंकू अर्पण केलं जात नाही तर या पूजेमध्ये आपल्याला बुक्का व्हायचा असतो. जो काळ्या रंगाचा बुक्का असतो पूजेमध्ये आपण वापरतो तो व्हायचा असतो. अक्षता व्हायच्या आणि आपल्या श्रद्धेनुसार नैवेद्य आपण दररोज ठेवायचा आहे. त्यानंतर पारायणाला सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पाचं स्मरण करायचं. त्यानंतर आपल्या कुलदैवताचं आणि नवनाथ महाराजांचं स्मरण करून त्यांना नमस्कार करायचा आहे. पारायण करताना संकल्प करायचा आहे. तर तो संकल्प कसा करायचा, दोन्ही हात जोडायचे मनोभावे आणि मग म्हणायचं आहे, हे नवनाथ महाराज, आपल्या चरणी तुमचं नाव घ्यायचं. माझा नमस्कार. श्रावण महिन्यात मी श्रद्धेने नवनाथ कथासाराचे पारायण करत आहे. माझ्या हातून होणाऱ्या चुका क्षमा करा. मी हे पारायण मग तुम्हाला किती दिवसात पूर्ण करायचं आहे, 7 दिवसात, 9 दिवसात, 21 दिवसात, ते तुम्ही सांगायचं आहे. हे पारायण मी एवढ्या दिवसात पूर्ण करेल. माझ्या कुटुंबाला सुखशांती, आरोग्य, सद्बुद्धी लाभावी. माझ्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवावा. माझी भक्ती आणि श्रद्धा कायम ठेवावी. श्री नवनाथ महाराज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवावी. असा आपण संकल्प करायचा आहे. संकल्प करत असताना आपलं नाव, गोत्र किंवा एखादी विशेष इच्छा सांगायची असेल तर ती तुम्ही मनोभावे सांगायची आहे. संकल्प करून झाला की जे तुम्ही हातात पाणी घेतलेलं असतं ते दामनात सोडा किंवा हात जोडून संकल्प केला तरीही चालतो. आता पारायण कसं करायचं ते आपण जाणून घेऊया.
संकल्प करून झाला की मुख्य वाचनाला सुरुवात करायची. आता तुम्ही किती दिवस पारायण करणार असाल, 5, 7 किंवा 9, 21 जेवढ्या दिवसात तुम्ही पारायण करणार असाल तर त्यानुसार तुम्ही अध्याय वाचायला ठरवून घ्यायचे आहे. त्याप्रमाणे वेळेचं आणि वाचनाचं नियोजन करायचं आहे. संपूर्ण ग्रंथ एका दिवसात सुद्धा म्हणजे 1 दिवसीय पारायण देखील केलं जातं, पण पारायण मोठं आहे त्यामुळे आपण काही अध्याय ठरवून घ्यायचे आणि त्यानुसार जेवढे दिवस आहे त्याप्रमाणे नियोजन करून वाचायचं आहे. रोज ठराविक वेळ पारायणासाठी ठेवायचा आहे. समजा तुम्ही आज सकाळी पारायणाला सुरुवात केली तर दुसऱ्या दिवशी सकाळीच वाचायचं आहे, संध्याकाळी केलं तर संध्याकाळी. ज्या वेळेत तुम्ही पारायण करणार त्याच वेळेत दररोज पारायण वाचायचं आहे. घाईघाईने वाचायचं नाही, प्रत्येक ओळ श्रद्धेने अर्थ समजून वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाचन करताना मोबाईल, TV किंवा इतर काही व्यत्यय असतील तर ते टाळायचे आहे. शांत चित्ताने मन लावून एकाग्र होऊन वाचन करायचं आहे. नवनाथ कथासारचं जे पारायण आहे ते स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं. हे पारायण करताना काही नियम आपल्याला पाळायचे असतात. पहिला नियम म्हणजे पारायणाच्या काळात शक्य तिथे सात्विक आणि शांत जीवन जगायचं आहे. घरात विनाकारण वाद, राग आणि कटू बोलणं टाळायचं आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. आपल्या कुवतीनुसार तुम्ही 9 दिवसाचा म्हणजे जेवढे दिवस पारायण करणार असेल तेवढे दिवस उपवास किंवा मग एका प्रकारचा आहार ठेवायचा आहे. पण आहाराच्या बाबतीत आपल्या तब्येतीला त्रास होईल असा नियम पाळण्याची आवश्यकता नाही. ब्रह्मचर्याच्या नियमाचं पालन करायचं आहे. त्याचबरोबर बाहेरचं खाणं टाळायचं आहे. आपल्या घरचंच आपण जेवायचं आहे. एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर तिच्या हातचं खाणं टाळायचं आहे. स्त्रियांनी आपल्या मासिक पाळीची तारीख वगैरे बघून मगच पारायणाला सुरुवात करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण हे मनापासून आणि भक्तीने करायचं आहे. दररोजचे ठरलेले अध्याय वाचून झाले की मनाभावे नवनाथ महाराजांना नमस्कार करायचा. श्री नवनाथ महाराज की जय, अलख निरंजन, नमो आदेश असा जयघोष करायचा आहे. शेवटी नवनाथ महाराजांची आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना द्यायचा आहे. दररोज जी भाजी पोळी बनलेली असेल तो नैवेद्य सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा असतो. जेवढे दिवस तुमचे ठरलेले असतील तेवढ्या दिवशी पारायण करून शेवटच्या दिवशी म्हणजे 5व्या दिवशी, 7व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी, 21व्या दिवशी या पारायणाची समाप्ती करायची असते. पारायण पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी, समाप्तीच्या दिवशी तुम्ही आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला अन्नदान करू शकता. किंवा मग बऱ्याच ठिकाणी अशी देखील पद्धत आहे की 9 मुलांना जेवू घातलं जातं. जे छोटी मुलं असतात 10-15 वर्षाची, 5-10 वर्षाची, त्या मुलांना जेवू घातलं तर 9 मुलं घरी बोलवायची, त्यांचा मानपान करायचा, त्यांचे पाय धुवायचे, त्यांना जेवू घालायचं. तर जेवणामध्ये आपल्याला शेवटच्या दिवशी नैवेद्यामध्ये जो आपला पितरांचा स्वयंपाक असतो, शाकभाज्या, खीरपोळी, कढी, भात हे पदार्थ बनवायचे असतात. तो नैवेद्य नवनाथ महाराजांना दाखवायचा आणि त्यानंतर ते 9 मुलं आपण जेवू घालायचे असतात. आपल्याला पितराचा जो स्वयंपाक असतो म्हणजे कारल्याची भाजी, भेंडीची भाजी, गवार, डांगर, अळूवडी, पाटवड्या, काळी रशी हे सर्व पितरांच्या स्वयंपाकाप्रमाणे बनवायचं असतं. मुगाचे वडे, त्यामध्ये आपल्याला जे उडदाचे वडे असतात, उडदाचे वडे, मेदू वडे ते आपल्याला बनवायचे असतात. मेदू वड्याचा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे. 9 मुलं जेवू घालणं शक्य नसेल तर मग नवनाथ महाराजांना नैवेद्य दाखवायचा पोथीला आणि त्यानंतर गाईला नैवेद्य दाखवून अशा प्रकारे तुम्ही पारायणाची समाप्ती करू शकता. पारायण पूर्ण झाले म्हणून खूप मोठा खर्च करायचा असं नाही. आपण किती श्रद्धेने करतो त्याला महत्त्व आहे. तर या पवित्र श्रावण महिन्यात नवनाथ महाराजांचं पारायण मनोभावे करा, त्यांचं स्मरण करा. नवनाथ महाराज आमच्या सर्वांच्या घरावर आपली कृपादृष्टी राहू द्या. आमच्या कुटुंबाला सुखशांती, आरोग्य, समाधान लाभू द्या. आमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करून योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. श्री नवनाथ महाराज की जय. तर मंडळी, श्रावण महिन्यात नवनाथ कथासाराचे पारायण कसं करावं याची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.